वर्षा गाटकर. आपण पाहतात एस भारत न्यूज नेटवर्क. बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यामधील. गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि पूर्वी नक्षलप्रभावित बिनागुंडा लाहेरी परिसरात आज ऐतिहासिक घडामोड घडली. स्वातंत्र्यानंतर तब्बल 77 वर्षांनी प्रथमच जिल्हाधिकारी स्तरावरील अधिकाऱ्यांनी येथे भेट देत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी नागरिकांच्या अडचणी जाणून घेत विकासकामांना गती देण्याचे निर्देश दिले. छत्तीसगड सीमेलगत असलेल्या बिनागुंडा आणि लाहेरी भागात जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी मुक्तपणे चर्चा केली. यावेळी नागरिकांनी पक्के रस्ते, मोबाईल टॉवर, वीजपुरवठा आणि नवीन वनपट्ट्यांची मागणी मांडली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरच सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले. वनपट्टा धारकांना संबोधित करताना त्यांनी सर्वांनी लवकरात लवकर फॉर्म आयडी तयार करून घ्यावा असे आवाहन केले. त्यामुळे शासकीय योजनांचा थेट लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. लाहेरी येथे त्यांच्या हस्ते अनेक लाभार्थ्यांना फॉर्म आयडीचे वितरण करण्यात आले. शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देत जिल्हाधिकाऱ्यांनी पालकांशी मुलांच्या भवितव्याबाबत संवाद साधला. मुलांचे शिक्षण हीच सर्वात मोठी गुंतवणूक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच शिक्षकांनी जबाबदारीने आणि समर्पण भावनेने काम करावे असे आवाहनही केले. दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी बिनागुंडा पोलीस सहायता केंद्राला भेट देऊन C60 कमांडो, CRPF आणि SRPF जवानांचे मनोबल वाढवले. त्यांच्या सेवाभाव आणि सुरक्षा व्यवस्थेचे कौतुक करण्यात आले. लाहेरी आरोग्य केंद्रात मलेरिया प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार परिसरात सुमारे 30,000 मच्छरदाण्यांचे वितरण करण्यात आले असून फॉगिंग मोहीमही सुरू आहे. गुंडेनूर नाल्यावर उभारण्यात येत असलेल्या 2 पुलांच्या कामाची पाहणी करत जिल्हाधिकाऱ्यांनी 2 महिन्यांत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. अन्यथा संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला. बिनागुंडा धबधब्याला भेट देताना त्यांनी हा परिसर आता नक्षलमुक्तीकडे वाटचाल करत असल्याचे सांगितले. तसेच पर्यटन विकासासाठी मोठी संधी असून येथे 11 पर्यटन स्थळांच्या विकासाची योजना तयार करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गडचिरोलीच्या दुर्गम भागात प्रशासनाच्या या पुढाकारामुळे विकास आणि विश्वासाचे नवे चित्र समोर आले आहे. आता या घोषणा प्रत्यक्षात कितपत आणि किती लवकर उतरतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काय समस्या आहे? किती दिवसपासून कुठलाही समस्या जे सोडवलं गेलेलं नाही. आम्ही प्रयत्न करूया. नाही म्हणजे कशा प्रकारचे आजार वगैरे कशा प्रकारचे आहे, काय आणखी काय आपल्याला दखल घ्यावंच लागेल का? काही अडचणी तुम्हाला फेस करावंच लागतं का? सर आम्हाला मलेरियाचं जास्त मलेरिया सर, अजून ANC माता सर, अजून PNCचं सर, अजून लहान बच्चू सर. ते आम्हाला तेच प्रॉब्लेम आम्हाला जास्त याचे 18 किलोमीटर जायचं यायचं तेच प्रॉब्लेम. मलेरियाचं आता प्रमाण काही कमी होत आहे का? सर कमी सर आता वाढत नाही. लोकांना समजून सांगत आहोत मच्छरदाणी लावा, मच्छरदाणी लावा. बच्चूंना ANC माता नाही, सगळ्यांनी गावातले जाऊन भेट देतो. मच्छरदाणी सगळ्यांनी लावावं या भागात, कारण त्याच्याशिवाय किफताबचा जो आहे प्रमाण जो आहे ते कमी होणार नाही आणि फार धोकादायक आहे. म्हणून सगळ्यांनी मच्छरदाणी इथे आपण खूप मोठ्या प्रमाणात आपण मच्छरदाणी दिलेलं आहे. पण त्याच्यामध्ये जबाबदारीने ते कसं वापरायचंच आहे ते सगळ्यांची जबाबदारी आहे. ठीक आहे. आणि बाकीचे आपण प्रयत्न करूया. तुमचे जे बाकीचे जे अडचणी आहेत स्पेशली पायाभूत सुविधा ते थोडा वेळ लागणार, पण आपण प्रयत्न करूया. नाही का इकडे तिकडे लागून कंपार्टमेंट दिले. आता झगडा होत आहे सर इकडे झगडा. हो, म्हणजे आमचे ग्राम आपला कंपार्टमेंट नंबर इकडचे झालं, इकडे तिकडेचे झालं सर, इकडे तिकडे झालं ते क्लिअर आम्हाला करून द्या. उपकेंद्र किती जात आहे नाही ना? आपलं पण जेवढंच रिसर्च झालेलं आहे ना तेच आहे आपला निष्कर्ष. LLIN मच्छरदाणी वापरायचे. फॉगिंग वगैरे पण एवढं कायमस्वरूपी राहत.